दर्यापूर सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या पाठीशी काँग्रेसचे कोणते बडे नेते उभे राहणार? दर्यापुरात काँग्रेसला लवकरच मोठा झटका. सुधाकर पाटील भारसाकळे करणार मोठा गेम. नेत्यांनी डावललं, मात्र स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ता सुधाकर पाटलांसोबत. पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी किरण होले. जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसमध्ये आता सध्या राजकीय घडामोडी चांगलीच वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला होता आणि हा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये एक मोठा भूकंप झाला होता. परंतु या राजीनामा देण्यामागचं नेमकं कारण काय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की सुधाकर पाटील भारसाकळे यांनी स्पष्ट सांगितले की नेमका मी राजीनामा कोणत्या कारणाने दिला आहे. कारण आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे आणि यांनी सुधाकर पाटील भारसाकळे आणि बाळासाहेब हिंगणीकर यांच्यामध्ये वाद निर्माण करून त्यांचे दोघांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप सुधाकर पाटील भारसाकळे यांनी केलेला होता. आणि यानंतर सुद्धा जर आपण पाहिलं तर जिल्हा पातळीवरील जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे जे नेते आहेत, यांना सुद्धा सुधाकर पाटील भारसाकळे यांचं वर्चस्व जे आहे ते कुठेतरी खपत नव्हतं. म्हणून सुधाकर पाटील भारसाकळे यांचा गेम कशा पद्धतीने करावा या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या या बड्या नेत्यांनी सुधाकर पाटील यांचा गेम केल्याची चर्चा आता संपूर्ण दर्यापुरात सुरू आहे. एकीकडे जर पाहिलं तर नुकतीच या ठिकाणी काँग्रेसच्या दर्यापूर तालुक्याच्या काही नियुक्त्या करण्यात आल्या आहे आणि विशेष म्हणजे हे नियुक्त्या केल्यानंतर या नियुक्तीमध्ये सुधाकर पाटील भारसाकळे यांना कुठेही विश्वासात घेतलं नाही, असा त्यांनी सुद्धा एक स्पष्ट आरोप केला आहे. कारण की नियुक्त्या तालुका लेवलच्या ज्या नियुक्त्या असतात, ह्या तालुका लेवलच्या नियुक्त्या ह्या तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजेत. परंतु असं न होता खासदार बळवंत वानखेडे आणि नितेश वानखेडे यांनी यांनी स्वतः या नियुक्त्या केल्याचा सुद्धा गंभीर आरोप सुधाकर पाटील भारसाकळे यांनी केला. असं जर यानंतर जर आपण जर पाहिलं तर अंजनगावमध्ये काँग्रेसची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये जिल्हा लेवलचे जे नेते आहेत यांनी थेट सुधाकर पाटील भारसाकळे यांना अतिशय खालच्या दर्जाच्या शब्दात त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केलेले होते. हे सगळं आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर या संपूर्ण घडामोडी घडल्या आणि आज जर आपण पाहिलं तर सुधाकर पाटील भारसाकळे यांनी आपल्या तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे कारण सुद्धा स्पष्ट झालेले आहे, त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे. आता एक महत्वाचा भाग असा की जर सुधाकर पाटील भारसाकळे यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर आता ते कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार? सुधाकर पाटील भारसाकळे हे शिवसेना, शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी या तीन पैकी कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी संपूर्ण तालुक्यात, संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मात्र एकीकडे जर पाहिलं तर पक्षप्रवेशाआधी सुधाकर पाटील भारसाकळे यांना आपलं शक्ती प्रदर्शन दाखवणे अत्यंत महत्वाचं आहे. भाजपमध्ये गेल्यास किंवा शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा जर गेल्यास तर त्यांना त्यांच्या पाठीशी किती कार्यकर्ते, किती पदाधिकारी जे त्यांच्या पाठीशी राहणार आहे, काँग्रेसमधले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते त्यासोबत येणार का, हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपण जर पाहिलं तर दर्यापूर सहकार क्षेत्रात जर पाहिलं तर बाजार समिती झाली, खरेदी विक्री असो, या प्रथमच दर्यापूरमध्ये आपण जर पाहिलं तर सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा मोठं यश त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता या बाजार समिती आणि खरेदी विक्री सहकार क्षेत्र असते, हे सहकार क्षेत्रामध्ये कट्टर या ठिकाणी काही जे संचालक असतात हे कट्टर एका पक्षाचे निगडीत असतात. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर या सुधाकर पाटील भारसाकळे यांनी जर समजा शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला तर त्यांच्यासोबत नेमके किती संचालक जातील, अध्यक्ष जातील की नाही जातील, हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार, कारण की गेल्या 2 दिवसांपासून आम्ही सर्व संचालक, अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधतो आहे, त्यांना आम्ही स्पष्ट विचारतो आहे की तुम्ही जर सुधाकर पाटील भारसाकळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केला तर तुमची भूमिका काय राहणार? तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जर आम्ही तुम्हाला सांगत होतो की बाजार समितीचे अध्यक्ष जे आहेत सभापती सुनील पाटील गावंडे हे मात्र काँग्रेस सोबत एकनिष्ठेमध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. कारण की येत्या काही दिवसांमध्ये सुनील पाटील गावंडे यांना काँग्रेसचं तालुका अध्यक्ष पद सुद्धा मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. कारण की आपण जर पाहिलं तर त्यांनी बबलू देशमुख जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, चौथ्यांदा आता जिल्हाध्यक्ष झाले आहेत, तर त्यांचा जो जिल्हाध्यक्षाचा पोस्टर होता, पोस्टर सोशल मीडियावर सभापती सुनील गावंडे यांनी व्हायरल केलं आणि त्याच पोस्टरवरून त्यांनी सुधाकर पाटील भारसाकळे यांचा फोटो हटवलेला आहे. कारण की याआधी असं दर्यापूर तालुक्यात कुठंच झालं नाही, परंतु आता ज्या घडामोडी काँग्रेसमध्ये घडत आहेत याच घडामोडींवर जर आपण पाहिलं तर लक्षात येते की सुनील पाटील गावंडे हे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ
कट्टर काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ते काँग्रेसमध्ये राहणार असल्याची जवळपास निश्चित झालेली आहे. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर बाजार समितीचे उपसभापती राजू पाटील कराडे हे मात्र सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत आजही आहेत, उद्या आणि मी त्यांच्यासोबत नेहमी राहणार असं त्यांनी स्पष्ट आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण की आम्ही सर्वांशी जो फोनवर आम्ही संवाद साधला आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत एकनिष्ठेने काम करणार आहे. हे जर झालं तर बाजार समितीचे आणखी सुद्धा संचालक आहेत काँग्रेसचे. आता या संचालकापैकी जर आपण जर पाहिलं तर किमान 10 ते 12 संचालक जे काँग्रेसचे संचालक आहे हे सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत राहणार असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर सहकार क्षेत्रातला दुसरा भाग येते खरेदी विक्री. खरेदी विक्रीमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता आहे. ती सत्ता सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्येच त्या ठिकाणी आलेली आहे. याचं जर पाहिलं तर या खरेदी विक्रीमध्ये सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि जास्तीत जास्त संचालक हे सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत राहणार असल्याचे आपल्याला स्पष्ट त्यांनी फोनद्वारे आपल्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. आणि या संपूर्ण संदर्भात आपल्याकडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत राहणार आहे. तिसरा भाग राहिला नगरपालिका. नगरपालिकेमध्ये जर आपण जर पाहिलं तर 4 जे नगरसेवक आहेत हे 4 नगरसेवक सोडून काँग्रेसचे बाकी जे नगरसेवक आहेत 13 नगरसेवक, जवळपास 13 नगरसेवक हे सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत पुढील त्यांची जे राजकीय वाटचाल राहणार सुधाकर पाटील भारसाकडे यांची हे 13ही नगरसेवक त्यांच्यासोबत राहणार आहे. 4 नगरसेवक जर सोडले तर 13 नगर सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत जर राहिलं तर ते बहुमत सुद्धा त्यांच्या पाठीशीच राहणार आहे. आणि राहिला विषय ग्रामीण भागामध्ये सुद्धा, तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जर आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सरपंच असो, ग्रामपंचायत, बरेचसे काँग्रेसचे ग्रामपंचायत आहेत, तर ग्रामपंचायत सरपंचाचा सुद्धा सुधाकर पाटील भारसाकडे यांना पाठिंबा कुठेतरी जवळपास निश्चित झालेले आहे. आता हे संपूर्ण आता सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या पाठीमागे नेमके काँग्रेसचे किती लोक आहेत, ग्रामीण भागामधले नेमके किती आहेत, हे सुद्धा आता पाहणे आपल्याला हे योग्य पाहायला मिळेल जेव्हा सुधाकर पाटील भारसाकडे जेव्हा जो मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत सुधाकर पाटील भारसाकडे हे मेळावा घेतील आणि त्या मेळाव्यामध्ये किती काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्या सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या सोबत राहणार हे मात्र मेळाव्यात आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर या संपूर्ण घडामोडी घडत असताना जिल्हा पातळीवरून मात्र सुधाकर पाटील भारसाकडे यांची ताकद कुठेतरी कमी करावी यासाठी आता स्थानिक काँग्रेसचे जे संचालक आहेत, सभापती, उपसभापती झाले, खरेदी विक्रीचे अध्यक्ष झाले, यांच्यावर मात्र कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे सुद्धा आता जवळपास निश्चित झालेले आहे. परंतु जिल्हा पातळीवरून कितीही दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी मात्र दर्यापूर तालुक्यातील जनता, काँग्रेसचे जे कट्टर कार्यकर्ते, काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत हे मात्र सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या पाठीशीच खंबीरपणे उभे राहणार आहे. काही जे कट्टर कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे की जे ज्यांच्या आजोबा पंजोबापासून घरात काँग्रेस आहे ते मात्र काँग्रेस सोबतच राहतील. परंतु ज्या पदाधिकारी कार्यकर्त्याला सुधाकर पाटील भारसाकडे यांनी लहानाचं मोठं केलं, ज्या पदाधिकाऱ्याची कार्यकर्त्याची खुर्ची एखाद्या बाजार समिती असो, खरेदी विक्री संघ असो, नगरपालिका असो, तिथं जायची सुद्धा त्यांची ताकद नव्हती, अशा व्यक्तींना सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आज खुर्ची दिली. कारण की राजकारणात खुर्ची हे एक महत्वाचा भाग आहे. परंतु पहिले पदाधिकारी, कार्यकर्ता, नंतर नेता, असा एक संपूर्ण राजकारणाचा जो वाटचाल आहे हे सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आपल्या तालुक्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी घडत असताना आता मेळावा, सुधाकर पाटील जो मेळावा घेणार आहे, ह्या मेळाव्यात नेमका कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन होणार हे सुद्धा पाहणे महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की सुधाकर पाटील भारसाकडे हे आता शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार आहे. परंतु शिवसेना शिंदे गटामध्ये जर गेले तर नेमका कोणत्या कारणाने जाणार आहे, नेमकं विकास कामाचे मुद्दे कोणकोणते राहणार आहे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारण की भाजप आणि शिवसेना या दोनच पक्षामध्ये जर गेलेस तर त्यांचा दोनपैकी कोणत्याही पक्षामध्ये गेले तर त्यांचा जे नगरपालिका आहे, नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास करायचा, भुयारी गटार योजना आहे, भरपूर योजना, या मोठमोठ्या योजना आहेत, कोट्यावधी रुपयांच्या योजना ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे आता विकासाच्या दृष्टिकोनातून आणि काँग्रेसमध्ये होत असलेल्या नाराजी नाट्यातून, कारण की काँग्रेसमध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हा पातळीवर नेत्यांनी एका तालुका अध्यक्षाला जर अशा प्रकारे डावलून
त्यांच्या विरोधात षडयंत्र रचत असेल तर त्यामुळे आता जनतेच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण कुठेतरी योग्य वाटचाल करावी हे सुद्धा आता भावना सुधाकर पाटील भारसागळे यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये लवकरच या काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे. या सर्व घडामोडीनंतर जर पाहिलं तर आता सुधाकर पाटील भारसागळे हे नेमकी काय भूमिका घेणार आणि कशा प्रकारे दर्यापूर तालुक्यात काँग्रेसला या ठिकाणी पाठीमागे टाकून सुधाकर पाटील पुढील वाटचाल कशा प्रकारे करणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण घडामोडी संदर्भात तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर, अमरावती.